बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरलाय। उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मामाच्या गावी आलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत तिच्याच नात्यातील व्यक्तीने बलात्कार केला। इतकंच नाही तर ही घटना कुणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकीही दिली। घटनेनंतर मुलगी प्रचंड मानसिक धक्क्यात आहे। काही काळ ती शांत राहिली, पण तिच्या वागण्यातला बदल पाहून कुटुंबियांनी विचारपूस केली आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला। रात्री सुमारे 9च्या सुमारास कुटुंबीय पीडितेला घेऊन केज पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं, पण तिथेही त्यांना तात्काळ मदत मिळाली नाही। 2 दिवस एक रात्र सतत ताणात राहिलेलं हे 13 वर्षाचं लेकरू, 13 वर्षाची ही पीडिता अन्याय झाल्यापासून ते पूर्ण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 9 वाजेपर्यंत प्रचंड ताणामध्ये, ट्रामामध्ये होती। ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तिच्या पालकांसह जेव्हा ती पोलीस स्टेशनला गेली तर संध्याकाळपासून पहाटे 5 वाजेपर्यंत तिला तिथं बसून ठेवलं आणि 5 वाजता त्यांच्या हातात FIR दिला। आणि हे सगळं करत असताना तिच्याबरोबर व्यवस्थित वागणूक नाही, उद्धटपणे बोलणं, त्यांना सतत अपमानित पद्धतीनं वागणूक देणं, ह्या सगळ्या गोष्टी पोलीस स्टेशनकडनं झालेल्या आहेत। रात्रभर, दिवसभर ताणात आणि रात्रभर ताणात, झोप नाही, जेवण नाही, पाणी नाही, अशा अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजल्यापासून जेव्हा की माहित होतं की ही पीडिता मेडिकलसाठी येणार आहे, पोलिसांनी याची खबरदारी घ्यायला पाहिजे, डॉक्टरांना कळवायला पाहिजे की लेडीज पोलीस लागणार आहे, ती मुलगी ताणामध्ये आहे, लेडीज डॉक्टर लागणार आहे, ती मुलगी ताणात आहे। लेडीज डॉक्टर 11 वाजता अवेलेबल करायला पाहिजे होती, पण हिला 11 वाजता तिथं पोहोचवून रात्री 9 वाजेपर्यंत फक्त लेडीज डॉक्टर नाही म्हणून तिथं थांबावं लागलं। दिवसभर उपाशी तापाशी ताटकळत बसावं लागलं। ह्या सगळ्या गोष्टी कायदाबाह्य आहेत। कायद्यामध्ये असा नियम आहे की ज्या लहान मुली आहेत, महिला आहेत, यांना रात्री पोलीस स्टेशनमध्ये ठेवता येत नाही। 13 वर्षीय मुलीवर जो अत्याचार झालेला आहे, खूपच दुर्दैवी घटना आहे। आणि त्यानंतर प्रशासनाने एकतर रात्रभर त्या ठिकाणी त्या पीडितेला थांबून घेऊन FIR करण्यासाठी पहाटेचे 5 वाजवले। त्यानंतर त्या मेडिकलसाठी पूर्ण दिवस घालवला। पोक्सो ऍक्ट प्रमाणे त्या पीडितेला ज्या ठिकाणी सुरक्षित वाटेल, तिचं घर असेल किंवा इतर ठिकाणी असेल, त्या ठिकाणी जाऊन महिला पोलिसांनी जबाब घ्यायचा आहे। त्यानंतर पोक्सो ऍक्ट प्रमाणे ज्या गाईडलाईन्स आहेत, एकतर महिला डॉक्टरांनी त्या मुलीचं मेडिकल करणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी ती मुलगी, त्यांचं कुटुंबीय या सर्वांचं समुपदेशन करणं हे पण ऍक्टमध्ये समाविष्ट आहे। त्यानंतर त्या मुलीला दिवसभर थांबवून घेणं हाही एक प्रकारचा अत्याचारच आहे, कारण पीडित मुलीला डॉक्टर उपलब्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी मेडिकलसाठी त्यांनी घेऊन जाणं गरजेचं आहे। त्यानंतर तिच्यावर जो अत्याचार झालेला आहे, तिची तब्येत कशी आहे, तिला आज आरामाची गरज आहे का कोणत्या वैद्यकीय उपचाराची गरज आहे, हे न पाहता तिचा दिवस रात्र त्या ठिकाणी तिच्यावर प्रशासनाने अत्याचार केलेला आहे। एका 13 वर्षाच्या मुलीला न्याय हवा होता, पण न्याय मिळण्याआधीच तिला व्यवस्थेच्या कठोरपणाचा सामना करावा लागला। अत्याचाराच्या वेदना एका बाजूला आणि प्रशासनाची असंवेदनशीलता दुसऱ्या बाजूला। प्रश्न फक्त एका गुन्ह्याचा नाही, प्रश्न आहे आपली व्यवस्था खरंच पीडितांसाठी उभी आहे का? एका लेकराच्या डोळ्यातली भीती, तिच्या आई वडिलांचा असहाय्यपणा आणि न्यायासाठीची ती 24 तासांची फरफट, याला नेमकं रिटेक इथून। प्रश्न फक्त एका गुन्ह्याचा नाही, प्रश्न आहे आपली व्यवस्था खरंच पीडितांसाठी उभी आहे का? एका लेकराच्या डोळ्यातली भीती, तिच्या आई वडिलांचा असहाय्यपणा आणि न्यायासाठीची ती 24 तासांची फरफट, याला नेमकं जबाबदार कोण? बाई माणूससाठी सुकेश नाईकवाडे, बीड।